Hello, my friends. वेलकम टू माय स्नायपर ट्रेडिंग चॅनल फॉरेक्स ट्रेडिंग अनालिसिस मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सो आजच्या स्टेट ऑफ हॉर्मूजच्या न्यूज नंतर सगळं धडाधड पडलेलं आहे आणि हा बिटकॉइनचा चार्ट माझ्याकडे ओपन आहे. सो परवा कदाचित मी अनालिसिस केलं असेल आणि तुम्ही हे अनालिसिस नक्कीच परत एकदा बघा. ज्यांनी बघत नाही त्यांनाही शेअर करा मित्रांनो, कारण बिटकॉइन हा त्याच्या लोएस्ट लेवलला लवकरात लवकर येणार आहे. आणि मला ज्या पद्धतीने होत असते, आता क्वार्टरली डिमांड झोन ह्याच्या खाली, हा क्वार्टरली डिमांड झोन आहे, हा एक छोटा डिमांड झोन आहे. ठीक आहे, पण बेसिकली मेजरली हा डिमांड झोन सगळ्यात चांगला आहे. त्याच्याबरोबरच हा मंथली डिमांड झोन आहे, ज्याच्यामध्ये रॅली बेस 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 रॅली रॅली, ज्याच्यामध्ये तो ऑल टाइम हाय गेलेला आहे आणि खरंच खूप चांगलं मोमेंटम ह्या ठिकाणी आहे. सो तर नक्कीच जर समजा असं जर स्ट्रक्चर झालं असेल, ठीक आहे, तर नक्कीच तो इथे आल्यानंतर तो ह्या लेवल पर्यंत सुद्धा बिटकॉइन जाऊ शकतो. फ्रॉम फ्रॉम 44,000 टू 70,000 ह्या लेवल पर्यंत बिटकॉइन जाऊ शकतो. ठीक आहे, सो ही लेवल खरंच खूप चांगले. त्याचबरोबर ही लेवल खूप चांगली आहे, ह्या लेवलमध्ये सुद्धा भारी मोमेंटम मिळू शकतं आपल्याला. ठीक आहे, ह्या लेवल पर्यंत. सो बिटकॉइन मध्ये न्यूजमुळे तरी आलंच डाऊनसाइड, बट मी तर पहिलंच प्रेडिक्ट केलं होते की बिटकॉइन डाऊनसाइड झालं पाहिजे. बिटकॉइन आज जर समजा तुम्ही बघितलं, जुलै आज आज तारीख किती आहे मित्रांनो? 7 तारीख आहे. हे बघा, ही 7 तारखेचा आहे, जवळपास 1,500 पॉईंट, 1,500 पिप्स एवढा पडलेला आहे. म्हणजे मी पिप्स मध्ये म्हणतोय, पण एक्झॅक्टली कॅल्क्युलेशन पिप्सचं वेगळं आहे. बघा ना तुम्ही किती पडला जोरात. त्याचबरोबर गोल्ड बघा, XAUUSD. गोल्ड खरं म्हणलं तर वर जायला पाहिलं होतं, पण तो गोल्ड पण पडला. गोल्ड पण पडला. आणि गोल्ड मध्ये बघायला गेलं तर ना, म्हणजे झोन चांगला झालाय. म्हणजे ह्या झोन मध्ये जेवढे बायर्स उतरले त्यांना बाहेर घालवलं, लिक्विडिटी स्वीप घेतली, परत लिक्विडिटी घेतली, मग थोडं अप गेलं, ह्या सप्लाय झोनच्या रिएक्शनमुळे परत डाऊन आले आणि आता परत तो आता आता सगळ्यात महत्वाचं गोल्डमध्ये काय होतंय बघा. गोल्डला जवळपास म्हणजे असा स्ट्रॉंग डिमांड झोन असा कुठला नाहीये गोल्डमध्ये. ठीक आहे, आता डिमांड झोन जो होता तो बेसिकली वीकली मंथली हाच डिमांड झोन होता. ऑलमोस्ट ह्या लेवलला पहिल्यांदा गोल्ड येऊन रिॲक्ट झाला. देन त्याच्यानंतर वीकली जर तुम्ही कॅन्डल बघितला तर ह्या कॅन्डलच्या खाली क्लोजिंग अजूनपर्यंत कोणाची नाहीये. ह्या कॅन्डलची जी वीक आहे त्याच्या खाली अजून क्लोजिंग कोणाची नाहीये. इथं काय करतोय, ही कॅन्डल बघून जेवढे बायर्स उतरलेत त्यांना पहिल्यांदा काय केलं, इथे बाहेर काढलं. परत ही कॅन्डल बघून जे बायर्स उतरले त्यांना ह्या कॅन्डलने बाहेर काढलं. म्हणजे एक दोन तीन तिसरा टाइम बाहेर काढला, कारण ही पण एक कॅन्डल झाली होती ना स्ट्रॉंग. 3 वेळा बाहेर काढले बायर्सना. आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट होतोय की ह्या लेवल पासूनच गोल्ड रिॲक्ट करेल का, कारण गोल्ड इज ट्रस्टेबल. म्हणजे कसं, जसे ज्या पद्धतीने वर्ल्ड मध्ये इव्हेंट्स होतात त्या पद्धतीने गोल्ड, म्हणजे जेवढे काय कमोडिटीज मधले जे मेजर आहेत, म्हणजे गोल्ड असेल, सिल्वर असेल, ठीक आहे, सो ऑइल असेल, सो नॅचरल गॅस असतील, सो हे सगळे वर्ल्डच्या इव्हेंट्स वरती सध्या थोडं म्हणजे काम करतात. बाय द वे थोडेफार डिमांड झोन म्हणजे जे असतात ते चालतात, नो डाऊट ते पण चालतात, बट मेजरली त्यांची रिॲक्शन जी असते ते ग्लोबल इव्हेंट्स वरती जास्त म्हणजे असते. ठीक आहे, आत्ता सध्या बघायला गेलं तर गोल्ड म्हणजे हिथून उचलायला पाहिजे होता, जो की डाऊन आलाय, बट दिस इज गुड. पण आता गोल्ड मला वाटते की हिथनं साईडवेज जाण्याच्या तयारीत दिसतोय. आणि गोल्ड जर समजा ह्या सप्लाय झोनच्या वरती त्यानं क्लोजिंग दिली, ह्या सप्लाय झोनच्या वरती क्लोजिंग दिली आणि परत जर डाऊन साईड आला तर गोल्ड परत एक अप डायरेक्शन परत मध्ये मूव्ह देऊ शकतो. अदरवाईज गोल्ड मध्ये मग सरळ सरळ डाऊन साईड मोमेंटम येईलच. बट ठीक आहे, दिस इज पार्ट ऑफ गेम आणि खूप लेंदी गेम आहे. इतक्या लवकरच गोल्ड आणि बिटकॉइन वगैरे एवढं खाली येणार नाही. हे अप अँड डाऊन हे चालतच राहणार आहे. ठीक आहे, बिटकॉइन बघितलं आपण. बिटकॉइन मध्ये पण आपण मोस्टली वेट करतोय, मी तर पर्सनली वेट करतोय त्याच्या डाऊनसाइड मोमेंटम म्हणजे डाऊन त्याच्या बेसला येण्यासाठीच. आणि बिटकॉइनच्या जवळपास 40,000
च्या लेवलची पर्सनली माझी बाईंग असणार आहे. सो लेट सी काय करतोय. कारण इलिगल आहे बिटकॉइन आपल्यासाठी, इंडियन लोकांसाठी. सो जास्त मनी पण इन्व्हेस्ट करायचा नाही आणि थोडं राईट वे मध्ये, राईट डायरेक्शन मध्ये आणि राईट मोमेंटमला आपण इन्व्हेस्टमेंट करूया. सो दिस इज फॉर द आता म्हणजे सध्या काय मजा तर नाही आहे माझ्यासाठी. मी काय ट्रेडिंग पण करत नाही त्यामुळे मजा पण नाही मला. आता म्हणजे मी नाही करत आहे ट्रेडिंग फॉरेक्स मध्ये तर. ठीक आहे. मी म्हणजे काही काही जणांचे एसबीआय चे बँक अकाउंट फ्रीज झालेले बघितले, त्यांच्या खात्यामध्ये 1-1, 2-2 लाख रुपये बिकॉज ऑफ युपीआय ट्रान्झॅक्शन इन फॉरेक्स मार्केट, फॉरेक्स ब्रोकर. सो एक ब्रोकर आहे तो म्हणजे कुठला, कॉइन डी सिक्स. कॉइन डी सिक्स ला थोडं पैसे जास्त पाहिजे बाबा पेमेंट म्हणजे ट्रेडिंग करायला. हा तुम्ही एक एक्सपिरियन्स म्हणून आपण ट्रेडिंग करू शकतो, बट एस एल मध्ये सगळं हिट होऊन जातं आणि त्यांचे ट्रान्झॅक्शन पर ट्रेडचे थोडेफार आहेत. मी एकदम प्रॉपर असं बघितलेलं नाही पण चांगलेच आहेत. कॅल्क्युलेशन करायला पाहिजे की एक्झॅक्टली फॉरेक्स आणि फॉरेक्स ब्रोकर आणि इंडियन ब्रोकर मध्ये किती डिफरन्स पडतो. ठीक आहे. सो दिस इज फॉर द फॉरेक्स मार्केट. फॉर द न्यूअर अपडेट्स प्लीज स्टे ट्यून विथ अवर चॅनल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. थँक्यू, टाटा, बाय बाय.